डॉक्टर ए खाली बस. आरोपीशी बोलायला परमिशन नाही. खाली बस. चल. कोर्टाची प्रोसिजर सुरू करा. आरोपीला पिंजऱ्यात उभं करा. जज साहेब, मी आर्या देशमुख, सरकारी वकील. आरोपीवर एक वयोवृद्ध आजोबा, रूपा, रेश्मा, सुरेश पाटील, संजू, मंजू, इन्स्पेक्टर चव्हाण, रूपाचे बाबा, अपर्णाची आई आणि एक विटनेस मुलगा असे 10 खून आणि अपर्णाला आत्महत्येस प्रवृत्त करणे असे एकूण 11 खून केल्याचा आरोप आहे. तसेच चोरी, फसवणूक हे देखील गुन्हे आहेत. खोटा आहे सगळं. सगळं खोटं आहे. आमच्या देव माणसाला फसवलं गेले. ऑर्डर ऑर्डर. शांत बसा खाली. बसा खाली. आपल्याला बाहेर काढते. बस. जज साहेब, मला आरोपीला केस संदर्भात काही विचारणा करण्याची परवानगी द्यावी. परवानगी आहे. तुमचा वकील. जज साहेब, मी खूप साधा माणूस आहे. मी कधी स्वतःसाठी पैसे कमवलेच नाहीत. जे काही कमवले असते ते इतरांच्या सेवेसाठी खर्च केले. मी कधी पैसे साठवून ठेवलेच नाहीत. त्यामुळे वकील नेमाला माझ्याकडे पैसे नाही आहेत. खरं तर माझ्यावर एवढे गुन्हे लावलेत त्यामुळे वकील आवाच्या सवा पैसे मागतायत. माझ्या प्रेमाखातर गावकऱ्यांनी वर्गणी काढून एखादा वकील नेमला असता, पण मला ते नको होतं. मी कोर्टात आल्यानंतर मला काही गोष्टी कळाल्या. मला वकील साहेब म्हणाले की तुम्ही अमुक अमुक रक्कम मला द्या. माझी जज साहेबांबरोबर ओळख आहे,
आपण सेटलमेंट करूयात. काय? कोण म्हणाला असं? हे पाटील साहेब. अहो नाही जज साहेब, मी असं अजिबात म्हणालो नाहीये. हा माणूस पूर्णपणे खोटं बोलतोय. नाही, तुम्ही वकील असूनही कायद्याचा रिस्पेक्ट ठेवत नसाल तर सामान्य जनता काय ठेवेल? मी तुमची सनद 6 महिन्यासाठी रद्द करत आहे. या काळात तुम्हाला कोणतीही केस लढता येणार नाही. अहो जज साहेब, माझ्यावर विश्वास ठेवा. हा माणूस खोटं बोलतोय पूर्णपणे. हे पहा, तुम्ही जर गोंधळ केलात तर तुमची सनद 1 वर्षासाठी रद्द करेन. जज साहेब, मला वकिलांची मदत घेणं आर्थिकदृष्ट्या खरंच परवडणार नाही. आणि मी निर्दोष आहे, मी काहीच केलेलं नाही, तर मी पैसे का खर्च करू? मला कोर्टात माझी बाजू मांडण्यासाठी मला काय करता येईल? नाही, कायद्यानुसार वकील महत्वाचा आहेत, पण अन्य कोणत्या कारणाने तुम्हाला जर वकील मिळत नसेल तर तुम्ही स्वतः तुमची केस लढू शकता. जज साहेब, मला नाही वाटत माझ्यावर एवढे गुन्हे लावलेत कुठला वकील माझी केस लढेल. मला माझी केस लढण्याची परमिशन मिळाली. बघा, पुन्हा एकदा विचार करा. तुम्हाला एखादा चांगला वकील मिळू शकतो. नाही, मी खरंच माझी केस लढेन, कारण मी खूप प्रामाणिक आहे. आणि प्लीज मला माझी बाजू मांडू द्या. मी तुमच्यासमोर हात जोडतो. नाही, त्याची काही गरज नाहीये. तुम्ही तुमची केस लढू शकता. कोर्ट तुम्हाला परवानगी देत आहे. धन्यवाद. तुमचं नाव? अजित कुमार, डॉक्टर अजित कुमार देव. तुमचं शिक्षण? MBBS. तुम्ही अजित कुमार देव, मग देवी सिंग कोण? माफ करा, मला कसं माहित असणार तो कोण आहे? बरं मला सांगा, तुम्ही अनाथ आहात ना? मग हे अजित कुमार देव हे नाव तुम्हाला कोणी दिलं? काय झालं, सांगताय ना? हो. जज साहेब, मी अनाथ म्हणून वाढलं. या जगात माझं कोणीच नाहीये. पण या जगात अशी काही माणसं आहेत जी निस्वार्थीपणे लोकांची मदत करतात. मी लहानपणापासूनच खूप हुशार होतो. हे बघून एका काकांनी मला लहानाचं मोठं केलं. पोटच्या पोरासारखं माझ्यावर प्रेम केलं. त्यांनीच मला हे नाव दिलं, अजित, ज्याचा कधीच कोणीच पराभव करू शकत नाही, असा अजित. त्यांची इच्छा होती मी डॉक्टर व्हावं. मग मी त्यांच्या उपकाराची जाणीव ठेवली आणि खूप अभ्यास केला, खूप कष्ट घेतले आणि मी डॉक्टर झालो.
आणि त्यांच्यासारखंच माझं संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी अर्पण केलं. मी पुढे समाजसेवा करायला लागलो. या गावात आलो. हा ठीक आहे ठीक आहे. आता मी विचारेन तेवढ्याच प्रश्नांची उत्तरे द्या. तुम्ही जी डिग्री घेतलीये ती कोणत्या युनिव्हर्सिटी मधून घेतली? जगनबाई टाटा महाविद्यालय, मुंबई युनिव्हर्सिटी. अच्छा, त्या युनिव्हर्सिटीमध्ये डिग्र्या खोट्या दिल्या जातात का? काय बोलता मॅडम तुम्ही? हा माझ्या शिक्षणाचा आणि शिक्षण संस्थेचा दोघांचाही अपमान आहे. जज साहेब, हे त्याचे MBBS चे सर्टिफिकेट्स. हे सर्टिफिकेट्स खरे आहेत की खोटे आहेत हे बघण्यासाठी आम्ही चेकिंगला दिले होते. आणि हे त्याचे रिपोर्ट्स. सगळे सर्टिफिकेट्स नकली आहेत. काय झालं? तुम्ही टेन्शन मध्ये दिसताय. तुम्हाला तर घाम फुटलाय. पाणी देऊ का? नाही नको, थँक्यू. मग सांगा जज साहेबांना ती सर्टिफिकेट्स खोटी का आहेत ते. त्यांना सांगा तुम्ही डॉक्टर नसून कंपाऊंडर आहात. कुठल्या तरी डॉक्टरच्या हाताखाली राहून अर्धवट ज्ञान मिळून गावात आलात आणि गावातल्या साध्या भोळ्या माणसांना फसवलं. इतकंच काय, त्यांचा पैशासाठी खून सुद्धा केलात. त्यांचा पैसा, जमिनी सगळं बळकावलं तुम्ही. सांगा लोकांना. हो, ते सर्टिफिकेट डुप्लिकेट आहे. जज साहेब, आरोपीनेच कबूल केले सर्टिफिकेट नकली आहेत. एक मिनिट मॅडम, मी डुप्लिकेट म्हणालो, नकली नाही. माझे ओरिजिनल सर्टिफिकेट मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये आहेत. कोर्टाने जर का मला वेळ दिला तर मी कोर्टामध्ये नक्कीच सादर करू शकतो. आणि माझ्यावर जे काही आरोप लावले ते मला अजिबात मान्य नाहीयेत. मला सर्टिफिकेट आणण्यासाठी परमिशन मिळू शकते का? परवानगी आहे. थँक्यू. तुझं पाय पण मलाच दाबायला लागतात. आजी, अगं तुला भूक लागली असेल ना? अरे त्या कंपाऊंडरला शिक्षा होत नाही ना तर मला भूक लागणार नाही बघ. आजी, आंबा आणू का तुला? आंब आणा. आणतो, लगेच आणतो. बरं झालं माझा नातू मला आंबा आणते खायला. लय भारी वाजते बघ आंब्यांचा. आणलंस का धुवून? अगं आजी, साबणानं धुवून आणले ती. हा, अरे मुडद्या, तुझ्या बापाने इतक्या लवकर साबणाने धुवून आणलं होतं वय रे आंब?
अगं आजी, अगं आंबे एवढे भारी आहेत ना की देऊची गरजच नाही बघ. हा हा, हे घे, हे घे, हे घे, खा खा खा. मुडद्या आंबाटच आंबा आहे. दुसरं दे बघू. हा थांब, दुसरा देतो. दुसरं दे चांगला. हो हो. अरे तुझ्या किरडीचा मोडला बांबू. तुला भरली रागात किती मला आंबट आंबा देतोस बाहेर. त्या कंपाऊंडर बरोबर आहे ना, तुला पण त्या दिव्याच्या हवाले करायला पाहिजे, म्हणजे तू शुद्धीवर येशील. ए आजी, अगं किती शिवाय देतेस मला. अरे तुला भरली रागात किती. तुझा मुडदा बसवला तुला उठला पिले. मी कधी रे शिवाय दिले तुला. मला आहे ना इथं चैन पडना झाली. त्या कंपाऊंडरला मला शिक्षा झालेली बघायची. चालली मी. ए आजी, अगं ए आजी, अगं नको नका जाऊ. अगं तू आजी, अगं मम्मी मला लय मारल. अगं मम्मीने मला इथे तुला सांभाळायला ठेवलं या. तर आलाय मोठा सांभाळणारा. नाकाचा शिवड पसता येतं का आधी. आजी तू काय पण म्हण, पण मी अगं तुला इथं जाऊ द्यायचो नाही. हा अरे मग तू बी चल माझ्या संग. मी काय नको म्हणते वय तुला. नको. आजी कोर्टात गेली तर काय पण बडबडल. उगाच दाजीसनी फाशी मिळेल ह्या आजीमुळं. तिला कोर्टात जाण्यापासून थांबवायला पाहिजे. नाही नाही आजी, मी आता तुला कोर्टात नाही जाऊन द्यायचो. नाही ए टोना मुडदे सोड मला. नाही आजी, नाही. अरे सोड की मला. सोड. तुला, हा? माझी काठी कुठे. टोन्या, ए टोन्या, काठी दे नाही तर बघ. ए टोन्या मुडदे. थांब जरा मंगल येऊ दे. तिला चांगलं सांगतो बघ तुला पाडवायला. मम्मी उलट मला मारणार नाही, मला असं शाबास देईल. तू आजीला इथं थांबून ठेवलं म्हणून. माझी काठी कुठे आहे? पुढील सुनावणीसाठी कोर्ट 10 तारीख देत आहे. जज साहेब, मी गावातला एकमेव डॉक्टर आहे. कातळवाडी माझ्या गावाचं नाव. आणि गावाच्या आजूबाजूला जी गावं आहेत तिथेही कोणी डॉक्टर नाही आहे. जर का पेशंटला योग्य उपचार नाही मिळाले आणि उपचाराअभावी एखादा पेशंट दगावला तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. मला पेशंटला चेक करण्यासाठी किंवा तपासण्यासाठी परमिशन मिळावी. मला जामीन मिळावा म्हणून विनंती करतो. वा, हे खूप छान जमतंय तुम्हाला. नाही म्हणजे एका बाजूला लोकांचे खून करायचे आणि दुसऱ्या बाजूला लोकांची खूप काळजी आहे असं भासवायचं. कसं एवढं सगळं जमतं तुम्हाला. एक मिनिट मॅडम, तुम्ही मला डॉक्टर मानत नसाल पण मी डॉक्टर आहे. माझं पहिलं कर्तव्य लोकांचा जीव वाचवणं आहे, लोकांचा जीव घेणं नाही. 10 खुनांचा आरोप आहे तुमच्यावर. तुम्ही जामीन मागूच कसं शकता. मीही तेच म्हणतोय, फक्त माझ्यावर आरोप आहेत, ते अजून सिद्ध व्हायचे आहेत. जज साहेब, गुन्ह्यांचं गांभीर्य लक्षात घेता जामीन नाकारला जावा. जज साहेब, मला याच्यामध्ये विनाकारण अडकवलं जात आहे. मी गावात लोकांची सेवा करण्यासाठी दवाखाना सुरू केलाय. मला लोकांची सेवा थांबवायची नाहीये. मी तुमच्यासमोर हात जोडतो, मला प्लीज जामीन द्यावा. आरोपीचे आरोप बघता जामीन नाकारण्यात येत आहे.